अहो काय येतो ग. माझी महत्वाची फाईल सापडत नाहीये. असे ना शोधायचं. अख्खं घर शोधलं, कुठेच नाही. अहो इथे इथे. थँक्स, फार महत्वाची फाईल आहे. रमेश, काय चाललंय काय? चल लवकर चल. 2 मिनिटं रे. घे घे चहा घे बस. चहा घेऊन ये. वहिनी पटकन बरं का. काय आजचा दिवस फार महत्वाचा आहे. एकदा का केसचा निकाल लागला ना मग बघाच. अहो लागणारच. माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. तुझा जर देव असता तर आपल्यावर ही परिस्थिती आलीच नसती. अहो देवाला कशाला दोष देता? नशिबात नसते तर कसं नाही? बस झालं तुझं. अहो उद्या आई येणार आहे. अरे कमाल आहे. तुझी सासू येते आणि तिच्याकडे बघायला तुला वेळ नाही. अरे कमाल कसली, अख्खी धमाल आहे. एकदा भेट दिला म्हणजे कळेल तुला. काय सांगतो एकदा लवकर भेटलंच पाहिजे तुझ्या सासूला. अरे तिला एका कानाने ऐकूच येत नाही एका कारणे ठीक आहे दुसऱ्या कारणे आणि दुसऱ्या कानाने कमी ऐकू येत. आणि म्हणजे फक्त पाव काढायची आहे. अरे मी सांगतो, एकदा काय झालं, चाळीमध्ये आग लागली होती. सर्वजण बाहेर उभे होते, कोणीच आत जायला तयार नाही. आमची सासू हुशार ना, कोणी आत जात नाही बघताना स्वतः आगीच्या आत शिरली. एक एक करून 6 माणसांना बाहेर काढलं. आम्हा पण जेव्हा स्वतः बाहेर आली तेव्हा तिला पोलिसांनी पकडून दिलं. पकडलं का? एवढं चांगलं काम केलं का पडलं? कारण ती बाहेर काढलेली माणसं आगीचे बंबवाले होते. असं आहे. बरं चल चल. लोकांचं आपलं निघालं पाहिजे. चल चल चल. वकील साहेब आहेत का घरात? नाही ते येतीलच आता. तुम्हाला काही पाणी वगैरे नाही नाही असू दे आम्ही वाट बघतो. जा. किती वेळ लागणार आहे कोणास ठाऊक. अरे हे का वकील साहेब आले. नमस्कार वकील साहेब. सर्व ठीक आहे ना? वकील साहेब, आपण जिंकलो ना? काय? आपण नव्या दमानं लढू, हायकोर्टापर्यंत जाऊ, केस जिंकूच. नाही तिथं आपण जाऊच हो, पण आपण कुठे कमी पडलो याचा विचार करायला लागेल ना. वकील साहेब, तुम्ही समोरच्या वकिलाला पैसे दिले असतील. अरे काय म्हणतो अरे तुझ्यासाठी लढणं माझं कर्तव्य आहे. अरे मित्रा शांत हो, शांत. काय असं निराश होऊन कसं झालं? शेवटी किती झालं तरी ते आपले वकील आहेत. वकील साहेब तुम्ही याचं म्हणणार आहे. समजून शकतो मी. हो अंकुश, शेवटी सत्याचाच विजय होतो. लक्षात ठेव, भगवान के घर में देर है मगर अंधेर नहीं. सासूबाई, तुम्ही आलात? लवकर आलात. सासूबाई आल्यात तुमच्या. आलात का? जावई बापू, अरे जावई बापू, तुम्ही आला? नमस्कार करतो. हा, कसा होता प्रवास? वा, प्रवास प्रवास सुखद वाटलं. चांगलं वाटत होतं. चालू द्या. काय तुझा नवरा एवढ्या लांबून प्रवास करून आली, साधं विचारलं सुद्धा नाही की प्रवास कसा केला सासूबाई. अगं आई ते विचारलं होतं त्यांनी. का बस नवऱ्याचीच बाजू घेतेस? अरे नमस्कार वहिनी. नमस्कार. तुझी आई वाटतं? नमस्कार करतो. आई आई नाही तर तुझ्या वांदेच आहेत ना. नाही वाटतं? नमस्कार करतो. आई शांत राहा. तुम्ही बोलत बसा. हो. चहा ठेवून आले. मी बोलू यांच्याशी. आवाज बसतोय माझा. हा. तुम्ही अंकुशची कोण? मित्रा. कुठल्या? अहो आमच्या गावी ना खूप मोठा गुलाब आहे. त्याला एवढा मोठा पिंजरा गेलाय. अच्छा गावी. चावी चावी लावलेलीच असते पिंजऱ्याला. अच्छा 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 अच्छा. कुत्रा बाहेर येत नाही. ओके 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 ओके. मी अंकुशचा पुत्र. खुश? अहो दोघं खूप खुश आहे आपल्या संसारामध्ये. हो एवढा चांगला जावई मिळालाय. हो हो. माझी पोरगी खुश आहे. बरं कुठे आहे वहिनी? आणि हा. अहो चहा आणि पाणी दोन्ही घेऊन येते. ती आत्ताच गेली ना. ही बाई मला मॅड करणार. अंकुश बाहेर रे. अंकुश. अरे हा. अरे, तू कधी आलास? हे, आत्ताच आलो. जरा तुझं सासूबाई बोलत होतो. लगीन आहे रे बाबा. नाही म्हटलं
सासूबाई छान आहे तुमच्या. ओके. अरे हा ऐक ते वकिलाला पैसे पाहिजे. आता काय करणार आहेस? प्रिया, ए प्रिया, हो, हाक मारतोय, बस, बस. ते असं जरा दागिन्याचा काय करावं काहीच कळत नाही. काय झालं काय नाही काय काय नाही काय नाही. बरं येतो आम्ही. चल. काय गो हा डबा कसला दिलास तू ते आई काय झालं नीट सांग तरी अगं आई यांची 50 एकर शेती चालू आहे आणि मग त्यांचे चुलत भाऊ त्यांना वाटा देत नाही. म्हशी अगं म्हशी घेऊन काही गवळी व्हायचंय अगं आई म्हशी सोडून जमीन जमीन शेती जमीन. जमीन 50 एकर जमीन अगं मग घ्या ताब्यात कोर्ट कचेरी करा वकिलांना सांगा अगं आई सगळं झालंय आता हायकोर्टात जाणार आहे. माझं आई देवाला नवस बोल अगं यांना नाही आवडत ते. अगं तू स्वतः कर जावया बापाला होऊ देऊ नको नवऱ्याला संकटातून वाचवायला बायकांना काय काय करावं लागतं ते तर काहीच नाही पण आई कुठल्या देवाला नवस आहे एक जागरूक देवस्थान आहे आत्माराम गिरी महाराज त्यांना तू नवस बोल तुझी इच्छा पूर्ण होईल. ठीक आहे मी आत्ताच नवस ते तुझं बरोबर आहे रे, पण मग बरं का जरा धीर धर. अरे आजच केस पुटअप झाले उद्या जज समोरचा निकाल लागणार आहे. त्याचीच चिंता आहे रे. चिंता करू नकोस. मी आहे ना तुझ्याबरोबर. ही केस हायकोर्टात आपण नक्कीच जिंकणार. तुझे मला माझी नाही रे, प्रियाची काळजी वाटते. तिला माझ्यामुळे किती त्रास भोगावा लागतो. एक गोष्ट सांगितली तर वाईट नाही वाटलं. सांग ना. म्हणजे इतकी चांगली आहे समजूतदार आहे तुला एवढं सांभाळून घेते तिच्यावर एवढा रागवतो का? मी रागवत नाही रे, या केसच्या टेन्शनमुळे माझं कुठे मनच नाही लागत. चल निघत उद्या सकाळी लवकर भेटू. ये. ये अंकुश ये अंकुश. अरे काय तुझा का फोन बंद आहे का रे? का काय झालं? काय नाही वकील साहेबांचा फोन होता. काय म्हणाले वकील साहेब? काय म्हणणार अर्धा तास झाला तुला फोन लावते शेवटी कंट्रोल तरी मला फोन केला. अरे हो, मी बॅटरी चार्ज करायला विसरलो रात्री. म्हणते अभिनंदन मित्रा आपण जिंकलो. काय म्हणतोस, आपण जिंकलो? हो मग अरे वकील साहेबांचं कळलं मला आणि कागदपत्र घेऊन ती इकडे यायला निघालं सुद्धा. म्हणजे आज रात्रीपर्यंत आपल्याला कागदपत्र भेटतील. काय कागदपत्र घेऊन बसलाय. ही गोड बातमी वहिनीला आणि तुझ्या सासूबाईला सांगू. चल चल चल. प्रिया, ये प्रिया. हो, ये. लवकर बाहेर ये. काय म्हणताय? अरे आपण केस जिंकलोय. जिंकलो? जिंकलो जिंकलो. हा बरोबर. हो वहिनी आपल्याला इतकं चांगला वकील मिळाला. असा बोलवता समोरच्या वकिलाची बोलते बंद करून टाकले त्यांनी. आत्मारामगिरी महाराजांची कृपा. काहीतरी वेड्यासारखं बडबडू नकोस. ती बरोबर बोलते आत्माराम गिरी महाराजांची कृपा म्हणूनच हे सगळं. हो मी महाराजांना नवस बोलवते. ज्या दिवशी तुम्ही केस जिंकाल त्या दिवशी महाराजांच्या दर्शनाला जायचं म्हणून. अरे काय चाललंय काय? माझ्या या साधूंवर विश्वासच नाहीये. हा? फुकट वेळ वाया घालवताय तुम्ही. अरे तू पण त्यांच्यामध्ये सामील झाला. मेहनत आपण करायची आणि श्रेयच्या दगडाला. अहो अहो असं नका म्हणू. अरे जेव्हापर्यंत आपल्या हातात बळ आहे ना. अरे काय झालं? काय होतंय तुम्हाला? काय झालं? हे काय झालं? हे काय झालं? आपण यांना, दवाखान्यात घेऊन जाऊया. चला, चला. आपण जाऊया बघूया. तिथेच यायला बरं वाटेल चला, चला. तिथेच पुढे. चला
मठात उठता जाऊ. महाआरतीला सारे भक्तजन आले, महाआरतीला सारे भक्तजन आले, नाम तुझे घेता सारे एक रूप झाले, नाम तुझे घेता सारे एक रूप झाले. जरा करुणेचा तुझ्या सदा वाहतो रे, जरा करुणेचा तुझ्या सदा वाहतो रे. तुझी कृपा होता देवा सुखात नहातो रे, तुझी कृपा होता देवा सुखात नहातो रे, तुझी कृपा होता मी सुखात नहातो रे. जय हरी श्री हरी आत्मा रामगिरी, जय हरी श्री हरी आत्मा रामगिरी, जय हरी श्री हरी आत्मा रामगिरी, जय हरी श्री हरी आत्मा रामगिरी. एकादशी उत्सव होई भक्त येथे डोलतो, एकादशी उत्सव होई भक्त येथे डोलतो, भक्तिभाव अर्पुनिया नवसमी बोलतो, भक्तिभाव अर्पुनिया नवसमी बोलतो. आत्मा रामगिरी आम्हा सदा पावतो रे, आत्मा रामगिरी आम्हा सदा पावतो रे. तुझी कृपा होता मी सुखात नहातो रे, तुझी कृपा होता मी सुखात नहातो रे, तुझी कृपा होता मी सुखात नहातो रे. जय हरी श्री हरी आत्मा रामगिरी, जय हरी श्री हरी आत्मा रामगिरी, जय हरी श्री हरी आत्मा रामगिरी, जय हरी श्री हरी आत्मा रामगिरी. आत्मा राम बाबा मी तुझे गुण गातो रे, आत्मा राम बाबा मी तुझे गुण गातो रे. तुझी कृपा होता देवा सुखात नहातो रे, तुझी कृपा होता देवा सुखात नहातो रे, तुझी कृपा होता मी सुखात नहातो रे. जय हरी श्री हरी